श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ज्योतिषशास्त्रामध्ये तिथी ग्रह नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार काही वार आणि तिथीला नक्षत्र जुळून आल्यास विशेष संयोग तयार होतात. मान्यतेनुसार हे संयोग विशेष ठरतात. असाच एक खास संयोग म्हणजेच गुरु पुष्यामृत संयोग. याला गुरु पुष्य नक्षत्र असेही म्हणतात. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबरला गुरु पुष्यामृत योग जुळून येत आहे. हा अतिशय शुभ संयोग मानला जातो. दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते, जे 27 नक्षत्रांपैकी 8वे नक्षत्र आहे. हे नक्षत्र प्रत्येक बाबतीत समृद्धी आणि आर्थिक लाभ देणारे आहेत. हा योग विशेषतः नवीन ग्रह प्रवेश, नवीन लेखाजोखा, धनसंचय, मालमत्ता, वाहन खरेदी आणि दागिने खरेदीसाठी खूप शुभ परिणाम देतो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येते तेव्हा त्या स्थितीला गुरु पुष्यामृत संयोग म्हणतात. या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते. आपण या संयोगामध्ये अगदी एखादी वस्तू जर खरेदी केली, मग वाहन असेल किंवा सोने असेल तर ते आपल्याला कधीही विकावे लागत नाही किंवा सोने असेल तर ते कधी मोडावे लागत नाही. त्यामुळे आपण या नक्षत्रामध्ये काही वस्तू देखील घरामध्ये खरेदी करायची आहे. तसेच या नक्षत्रामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा देखील करायच्या आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावे. पण मुलं अभ्यास करतात, त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. घरामध्ये आजारपण सतत चालू असते. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. भगवान विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. तसेच 2 थेंब गंगाजल देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता या 2 वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण अंघोळ करावी. अंघोळ करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे किंवा या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणू शकता. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आता घरामध्ये एखादी नकारात्मक व्यक्ती असेल किंवा एखादी व्यसन करणारी व्यक्ती असेल, एखादी आजारी व्यक्ती असेल तर प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 2 वस्तू या दिवशी टाकायच्याच आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल तुम्ही सोबत ठेवायचा आहे. यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळत असतो. तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकून मग अंघोळ करायची आहे. यामुळे नोकरी व्यवसायातील सर्व समस्या सुटतात अशी मान्यता आहे. आता या दिवशी आपल्याला एका झाडाचे पान घरी आणायचे आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. तर आपल्याला औदुंबराच्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. आता जिथे पण जवळपास औदुंबराचं वृक्ष असेल, शक्यतो जिथे पाणी जास्त प्रमाणामध्ये असते तिथे औदुंबराचं वृक्ष असतेच, किंवा तुम्ही मंदिरामध्ये बाहेर देखील औदुंबर वृक्ष असते तिथे देखील जाऊ शकता. आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. तसेच त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे. आता हे तांब्या भरून पाणी आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायचं आहे. औदुंबराला आपण हे पाणी घालायचं आहे. औदुंबर वृक्षाजवळ जर तुम्हाला दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा प्रज्वलित करावा. औदुंबर वृक्षाला आपण प्रदक्षिणा करायची आहे. 7
किंवा 11 प्रदक्षिणा करू शकता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता त्यानंतर औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली इच्छा मनोकामना औदुंबर वृक्षाला सांगायची आहे। त्यानंतर औदुंबर वृक्षाचं आपण एक पान तोडायचं आहे। तसेच मी हे पान कशासाठी घेऊन जात आहे ते देखील सांगावं। मग धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असेल, नोकरी मिळावी असे वाटत असेल, जे काही आहे ते आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। त्यानंतर ते पान आपण घरी घेऊन यायचं आहे। आता आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता। या दिव्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। त्यानंतर ते पान घ्यायचं आहे आणि आपल्याला चंदन घ्यायचं आहे। आता चंदनाने त्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती त्या पानावरती लिहायची आहे। मग नोकरी मिळावी असे वाटत असेल तर नोकरी लिहू शकता किंवा धनप्राप्ती असे देखील लिहू शकता। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पानावरती शॉर्टकटमध्ये लिहायची आहे। आता हे पान आपण भगवान विष्णूंजवळ अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता। पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावले तरी पण चालेल, फक्त आपण श्रवण तरी करायचेच आहे। त्यानंतर हे पान ठेवताना आपण एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। त्या तांदळावरती आपण हे पान ठेवायचं आहे। या पानावरती आपण इच्छा लिहिलेली आहे, त्या इच्छेवरती देखील आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। आता हे पान आपल्याला भगवान विष्णू समोर, बाळकृष्णासमोर तसंच राहून द्यायचं आहे। त्यानंतर आता आपण संध्याकाळी हे पान उचलायचं आहे। सायंकाळी 4च्या नंतर तुम्ही हे पान तिथून उचलू शकता। आता हे पान उचलल्यानंतर आपण एखादा लाल कपडा घ्यायचा आहे। लाल कपड्यामध्ये आपण हे पान ठेवायचं आहे। तसेच त्यासोबत ज्या अखंड अक्षता होत्या त्या देखील त्यामध्ये ठेवायच्या आहे। आता हे घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। मग आपण जिथून हे औदुंबर वृक्षाचं पान तोडून आणलं होतं त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपण हे पान औदुंबराच्या एखाद्या फांदीला बांधायचं आहे। मग जी जाड फांदी असेल त्या फांदीला तुम्ही हे पान बांधू शकता। मग लाल कपड्यासहित बांधायचं आहे किंवा तुम्ही त्या वृक्षाखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये हे पान टाकायचं आहे आणि वरून परत माती टाकायची आहे। त्यानंतर औदुंबर वृक्षाला परत तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे। आता हा उपाय, ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता औदुंबराचं पान आपण सकाळी 12च्या अगोदरच तोडून आणायचं आहे। तसेच सायंकाळी 4 नंतरच आपण पान तिथे परत औदुंबर वृक्षाखाली घेऊन जायचं आहे। आता औदुंबर वृक्षाजवळ आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही। आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे जर गेलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले गेले आहे। औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते। औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं। या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात। अगदी आपल्याला काहीच करणे जर शक्य नसेल तर जेव्हा आपण औदुंबर वृक्षाजवळ जाल तेव्हा आपण फक्त प्रदक्षिणा केल्या तरी पण दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।